नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे जे किचन आहे त्या किचनचं पूर्ण प्रोफाईलचं हँडल कसं लावायचं आहे. तर आपण ते प्रोफाईल हँडल बघणार आहे. तर चला मित्रांनो, आज आपण किचन बघूया आणि परत त्याचं कलर कॉम्बिनेशन आणि प्रोफाईल आणि त्याची साईज हे सगळं आपण बघणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो बघूया. तर हे किचन आहे आणि ह्या किचनमध्ये आपण जी प्रोफाईल लावणार आहे त्याच्यासाठी इकडला साईडचा जो गॅप दिसतोय तो जी प्रोफाईलसाठी सोडलेला आहे आपण. आणि इकडल्या साईडला 2 दरवाजे आहे, त्याच्यानंतर 2 दरवाजाच्या नंतर इकडल्या साईडला 2 ट्रॉले आहे आणि असे पूर्ण प्लेन बास्केट आहेत टाकलेले या किचनमध्ये. आणि याचा जो कलर आहे सनमायकाचा हा व्हाईट घेतलेला आहे आपण, 2 कलरमध्ये घेतलेली. आणि त्याच्यानंतर इथं आपण डिझाईन टाकलेली आहे याच्यामध्ये एक डार्क लाईटच्या हिशोबाने आपण इथं केलेला आहे. आणि हा जो किचन आहे याला जी प्रोफाईल लागल्याच्या नंतर हे अशा पद्धतीने किचनचं दिसतंय, बघू शकता. तर आता ते जे गॅप होते त्याच्यामध्ये हँडल लागलेले व्हाईट सिल्वर कलरचे, तर त्याला जी प्रोफाईल म्हणतात त्या हँडलला. तर हे अशा पद्धतीनं दिसतंय पूर्ण फायनल झाल्याच्या नंतर, बघू शकता. आता याच्यामध्ये हे 2 कॉम्बिनेशन आहे आणि डिझाईन केलेली आहे आणि याचा दिसण्यासाठी खूप छान दिसत आहे. तर तसंच आपण दुसरं एक किचन बघणार आहे. तर याची जी साईज आहे ही 12 फूट लंबी आहे आणि इकडल्या साईडला एक 4 फुटाचा आहे. तर ह्या अशा पद्धतीने याची साईज आहे आणि असं किचन आहे. तर आपण हे किचन बघणार आहे परत एक दुसरं. याच्यामध्ये पण तो सनमायकाचा कलर आहे आणि हे पण 12 फूट लंब आहे आणि असं एक 4 फुटाचा कॉर्नर आहे. तर याला ही जी प्रोफाईलच लावलेलं आहे आपण. आणि याचं थोडंसं कॉम्बिनेशन आपण अलग केलं आहे, डार्क लाईटच्या हिशोबाने केलेलं आहे. तर हे किचनचे 2 व्हिडिओ होते आणि पहिलं दाखवलेलं त्याच्यात थोडंसं आपण डिझाईन केलेली होती आणि याच्यामध्ये दोन्ही कलर सारखे वापरलेले आहेत. तर हे अशी किचनची एक साईज आणि याचा पूर्ण व्हिडिओ मला बघितलेला आहे तुम्ही. तर आता आपण याच्यानंतर आपण एक दुसरा व्हिडिओ बघणार आहे. आता हे किचन 2 किचन बघितले आपण आता सध्या. तर आपण दुसरा व्हिडिओ बघूया. तर चला. तर याच्यामध्ये हे कोटमाळे आहे आणि याच्यामध्ये बघू शकता अलग प्रकारचे कलर आहेत. तर आपण सध्या 2 कलर घेतलेले आहे आणि एक डार्क लाईटचा आहे. तर बघू शकता याला कसे आपण पद्धतीनं हँडल लावलेले आहे खालच्या साईडला. तर असे दरवाजे आहेत, भरपूर आहेत. तर इकडं 2 डार्क घेतलेले आहे आणि 3 व्हाईट घेतलेले आहे. तर अशा पद्धतीने याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि याला स्टीलचे हँडल घेतलेले जे 4 इंचाचे हँडल असतात ते. आणि त्याच्यानंतर इकडल्या रूममध्ये पण आपण तसाच सेम टू सेम केलेला आहे. तर असे भरपूर आपण इथं जे कोटमाळे बनवलेले आहेत तर ते ह्याच पद्धतीनं बनवलेले आहे, कारण किचनमध्ये खूप मोठा कोटमाळा होता. तर त्या कोटमाळ्याच्या हिशोबानं आपण असे सगळे कलर कॉम्बिनेशन सारखं केलेले आहे. तर याची जी डीप आहे तर ही डीप कमीत कमी 20 फुटापर्यंत आहे. तर असे म्हणजे चारी बाजूनं हे किचनच्या साईडला सज्जे सोडलेले होते आणि चारी बाजूनं आपण तसे अलग प्रकारचे ते केलेले आहे. तर हे असे पूर्ण एक हे आहेत. आणि त्याच्यानंतर आपण इथं काचाचा बॉक्स केलेला आहे, बघू शकता. त्याच्या खाली काचाचा बॉक्स करून ठेवलेला आहे. तर असे छोटे काचाचे भरण्या वगैरे ठेवण्यासाठी. आणि याला दरवाजे पण काचाचे केलेले आहे आपण. फक्त काचाचे दरवाजे म्हणजे फक्त स्लायडिंगचे दरवाजे आहे. तर आपण त्याला सरकू शकतो इकडं तिकडं. 2 दरवाजे आहे त्याच्यामध्ये. तर एका कप्प्यामध्ये 2 दरवाजे आहे आणि पूर्ण काचेचे वगैरे काही स्टीलचे असे काही पण असं छोटे डबे ते तुम्ही तिथं वापरू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रासोबत शेअर करा, ज्यांना करून सनी फर्निचरचं काही काम असेल तर त्यांना त्याची आयडिया येऊन जाईल.